तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये. मंदिरातलं दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर मी निघालो देऊला जायला, कारण की देऊमध्ये आपल्याला आलं होतं भजन. आणि देऊमध्ये गेल्यावर काही अशा प्रकारे भजनाला सुरुवात झाली. मग भजन संपल्यानंतर तबला वगैरे आपलं सगळं पॅक करून घेतला आणि त्यानंतर मग लगेच निघालो मंदिराला. आणि मंदिरामध्ये आल्यानंतर दर्शन घ्यायचं सोडून मावशी ते लागले लगेच फोटो काढायला. त्यानंतर नाही गेलो तुकाराम महाराजांचं दर्शन घ्यायला. महाराजांचं दर्शन घेऊन झालंच होतं. त्यानंतर मग गेलो लगेच विठ्ठल रुक्माईचं दर्शन घ्यायला. आणि आता गाथा मंदिरमधलं सगळं दर्शन घेऊन झालं होतं. त्यानंतर आम्ही गेलो भंडारा डोंगरावरती. आणि मग त्यानंतर नाही गेलो तुकाराम महाराजांच्या मंदिरामध्ये. तुकाराम महाराजांचं देऊमधलं मंदिर आणि ज्ञानेश्वर महाराजांचं आळंदीमधलं मंदिर, ह्या दोघांमध्ये काहीच फरक वाटत नव्हतं बरं का. आणि त्याच मंदिरामध्ये जगातली सर्वात मोठी तुकाराम महाराजांची पगडी सुद्धा बघायला भेटली बरं. आणि आम्ही मंदिराच्या बाहेर आल्यानंतर ना हे बाबा आम्हाला काही अशी माहिती सांगायला लागले बरं का. त्या ध्यासाकडे वैकुंठाला गेले ते महाराजांचं मुख्य दर्शन आहे. आता वैकुंठ म्हणजे काय लोक विचारतात. समोर ते कमान दाखवले ते पांडुरंगाचं भाने गरुड पक्ष ते साक्षात. आणि तुकाराम महाराजांची सगळी माहिती ऐकून झाल्यानंतर आम्ही निघालो घरी जायला. तर तुम्ही काय सबस्क्राईब करून आपण भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉग.